अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा जो भाग सरकारने रचला आहे त्यामध्ये काय हेतू आहे हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आमच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीने त्याला तीव्र विरोध करणं सुरू केलं। हा फुले शाहू आंबेडकरांचा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। येथे 18 पगड जाती गुण्यागोविंदाने नांदतात। समतेचं इथं वारं भारतामध्ये सर्वात आधी इथे आलं। हा गाडगेबाबांचा, ज्योतिराव फुल्यांचा, अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र आहे। पण ते इथे जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी आधी अनुसूचित जातीचं वर्गीकरण करायचं, अ ब क ड गट करायची आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावायचे। हा जो काही विकृत विचार आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे। पहिल्यांदा ही बाबासाहेबांच्या भूमिकेच्या विरुद्ध वर्गीकरण नाही, कारण बाबासाहेबांनी जेव्हा केव्हा अनुसूचित जातीसाठी मागण्या केल्या, गोलमेज परिषदेपासून तर संविधान सभेपर्यंत त्या सर्व अनुसूचित जाती म्हणजे अस्पृश्यांसाठी एकेका जातीचा कधीही त्यांनी उल्लेख केला नाही। आणि त्यांचं सांगणं होतं की सर्व अनुसूचित जातींनी म्हणजे अस्पृश्यांनी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनी हे एकत्र राहिलं पाहिजे, एकजुटीने राहाल तर लढा देता येईल, ही त्यांची भूमिका होती। एवढंच काय तर संपूर्ण बहुजन समाज ज्याला आपण म्हणतो, जो तेलीमाळी, कुणबी, मराठा हा जो बहुजन समाज आहे यांनासुद्धा एकत्र करण्याचा त्यांचा जो विचार होता, त्यांचं जे लेखन आहे हे त्यासाठी आहे। परंतु या त्यांच्या विचारसरणीला या उपवर्गीकरणामुळे छेद बसतो। बरं, उपवर्गीकरणाचं जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तू राज्य करू शकते म्हणजे केलंच पाहिजे असं नाही आहे। तेव्हा त्यांनी म्हटले इम्पिरिकल डाटा घ्या आधी की ॲक्च्युली कोणाची प्रगती झाली, कोणाची नाही झाली। तर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की 59 जाती आहेत, त्या 59 जातीचा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही। ज्या बौद्धांवर असा आरोप केला जातो की त्यांनी दुसऱ्याच्या जागा लाटल्या किंवा खूप प्रगती केली, तर त्यांची लोकसंख्या 2011मध्ये 8% होती, त्यांचं नोकरीतलं प्रमाण फक्त 5% आहे। म्हणजे ते सुद्धा अजून पूर्ण विकास झाला नाही। कोणत्याही जातीचं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या बाहेर नोकरीमध्ये प्रमाण गेलेलं नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे हे उपवर्गीकरण करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे। ते थांबवलं पाहिजे। यासाठी आम्ही 16 तारखेला भव्य निदर्शन करत आहोत। 11 वाजता सर्व जाती धर्माच्या, जो सेक्युलर विचारसरणीचा विचार ठेवतो त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या निदर्शनामध्ये सामील व्हावं। एवढंच मी सांगतो। SC आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 16 मे रोजी जिल्हाधिकारी इथं निदर्शनं करण्यात येणार आहे। इथं कोणत्याही प्रकारचं आंदोलन नाही आहे, मोर्चा नाही आहे, निदर्शने करणार आहे। तर सर्व जाती धर्मातल्या बांधवांनी, मित्रपरिवारांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने 16 मे रोजी बाबासाहेब आंबेडकर शालेमार पुतळ्या इथे सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं। आता सर बोलले का मातंग समाज हा आमचा लहान भाऊच आहे, आम्ही त्यांना लहान भाऊच मानतो। आणि सोशल मीडियावर बाबासाहेबाविषयी काही अपशब्द बोलल्या जातात, हे आंबेडकरी समाज कधी बी सहन करणार नाही। हा उद्रेक महाराष्ट्रात नाही त्या भारतात होईल। ह्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तर देणारच आहे। तसंच आम्ही नाशिकचे आपले CP साहेब, कनिक साहेब यांची बी आम्ही भेट घेणार आहोत, त्यांना बी आम्ही निवेदन देणार। गरज पडल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बी आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन देणार आहोत। आणि सर्व समाज बांधवांनी 10 मे रोजी 16 मे रोजी सर्वांनी नाशिक शालीमार येथे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळपाशी सर्वांनी उपस्थित राहावे, हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो, आवाहन करतो। जय भीम, जय संविधान। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करीत आज SC आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आजची ही भव्य अशी पत्रकार परिषद होत आहे। आणि या पत्रकार परिषदेसाठी या संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व नेते उपस्थित आहेत। यामध्ये प्रामुख्यानं आमच्या समितीचे निमंत्रक अनिलभाई गांगुर्डे, कार्याध्यक्ष सनीभाई रुकडे, त्याचबरोबर महिला आघाडीच्या
नेत्या आमच्या लक्ष्मीताई ताठे, युवकांचं खंबीर असं स्थान आणि युवकांचं नेतृत्व माननीय अर्जुन नाना पगारे, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आयुष्यमान माजी न्यायमूर्ती अनिलजी वैद्य साहेब, डॉक्टर प्रवीणजी गांगुर्डे, त्याचबरोबर आमच्या समितीचे उपाध्यक्ष अरुण शेठ दोंदे, आमचे मार्गदर्शक मोरे सर, एकनाथ मोरे सर, पत्रकार सुरेशजी गांगुर्डे, त्याचबरोबर अंकल डोळस, त्याचबरोबर कामगार नेते ॲडव्होकेट राजन शिंदे साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले संजय पगारे आणि सर्व खिल्लारे साहेब, टेलोर, त्याचबरोबर आमचे समितीचे कैलासजी तेलोरे साहेब, हे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये बदर समितीचा अहवाल आला, परंतु तो अजूनही या शासनानं प्रकाशित केलेला नाही. त्याचबरोबर आमच्या या समितीचं जे खऱ्या अर्थानं ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या म्हणजे 16 तारखेला या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, प्रधान सचिव यांना आम्ही देणार आहोत. आणि हे सर्व देत असताना ज्याही काही बाबी आहेत शासकीय स्तरावरील, आणि हे वर्गीकरण जे शासनानं होऊ घातलेलं आहे, आमचं असं म्हणणं आहे, समितीचं असं म्हणणं आहे की हे तात्काळ रद्द झालं पाहिजे. जर रद्द झालं नाही तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून याचा जबाब या महाराष्ट्र सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आज इथे जेही काही सर्व आम्ही पदाधिकारी आहोत, हे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये, जिल्ह्यामध्ये काम करतायत. रात्रंदिवसाच्या बैठका आमच्या समितीच्या होत आहेत आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील सर्व आंबेडकरवादी संघटनांना मी आव्हान करतो की 16 तारखेला या निदर्शने कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो. त्याचबरोबर या निदर्शने कार्यक्रमाला आणि या उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या बाबतीमध्ये आम्ही चर्मकार संघाशी आम्ही बोलतो आहोत. चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. माजी आमदार बबन घोलप आणि त्यांचे सरचिटणीस गोतिशे साहेब, दत्तात्रेय गोतिशे यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा कळवलेला आहे. खाटीक समाजाचे नेते लक्ष्मण मंडाले यांनी सुद्धा आपला या उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीला पाठिंबा आहे आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते या बैठकीला, या निदर्शने कार्यक्रमाला येणार आहेत. मातंग समाजाचे नेते गुबरान शिंदे हे सुद्धा या निदर्शने कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे. फक्त आमचं एकच सांगणं आहे, मातंग समाज आमचा लहाना भाऊ आहे आणि हा लहाना भाऊ असताना आज जे काही सोशल मीडियावर जे ट्रोलिंग चालू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याजोगं जे वक्तव्य आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह असं वक्तव्य काही तथाकथित लोक, मी तर म्हणेल हे सर्व लोक RSS आणि भाजपचे दलाल आहेत आणि या दलालांनी कमीत कमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तरी टीका करू नये. अन्यथा आम्हाला सुद्धा तशा पद्धतीचं खालच्या दर्जाचं बोलता येतं, खालच्या पद्धतीनं आम्हाला टीका करता येते. आणि बाबासाहेबांचा भीमसैनिक जर खवळला तर मात्र याद राखा की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आमच्यावर कुणी टीका केली आम्ही समजू शकतो, पण बाबासाहेब आंबेडकरांवर जर कुणी टीका केली तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा समाज सहन करणार नाही, हे मी या पत्रकार परिषदेमध्ये निक्षून सांगतो. आणि 16 तारखेच्या कार्यक्रमासाठी आमचे युवा नेते, आंबेडकरी समाजाचं युवक नेतृत्व आयुष्यमान अर्जुन नाना पगारे
यांनी आपण या समाजाला आव्हान करावं असं मी त्यांना सांगतो आणि त्यांनी बोलावं. वर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे सर्वच इथे मान्यवर उपस्थित आहेत संघर्ष कमिटीचे. आज आपण बघितलं तर उपवर्गीकरण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. इतके गुणा गोविंदाने सर्व समाज नांदत असताना या सरकारला असं काय दुर्बुद्धी सुचली का समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा जो घाट घातलेला आहे या सरकारने. त्याच्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरवादी चळवळीचे सर्व विचारवंत लोक आज 16 तारखेला कलेक्टर कचेरीवरती निदर्शनं करणार आहोत आणि सर्वच समाजाच्या लोकांना आम्ही आवाहन करतो का हजारोच्या संख्येने आपण तिथे उपस्थित राहून या उपवर्गीकरण वर्ग समितीच्या बाजूने सर्वांनी उभं राहून हे जे उपवर्गीकरण जे चाललेलं आहे सर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर उपवर्गीकरण करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. तर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच आरक्षण देऊ आणि 13% आरक्षण असताना जर या मातंग समाजाला कुठेतरी काही समाजातले जे घटक आहेत त्यांच्या मातंग समाजाचे ते आज ट्रोल करतायत. व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर शब्द बोलतायत. तर त्यांना एकच आव्हान करेल का जर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जर काही तुम्ही बोलाल तर आम्ही आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून तुम्हाला जसंच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. यांनी हे ट्रोल करणं थांबवा आणि या 16 तारखेला सर्वच समाजांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनाला यावं एवढंच बोलते. जय भीम जय संविधान. यानंतर एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही तातडीची पत्रकार परिषद घेतली व येत्या 16 मे रोजी कलेक्टर कचेरी येथे समितीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शालिमार येथून कलेक्टर कचेरीपर्यंत आम्ही जाऊन कलेक्टर कचेरीच्या गेटवर आम्ही तीव्र स्वरूपाचं निदर्शने आंदोलन करणार आहोत. त्याचप्रमाणे अनंत बदर समिती जी सरकारने स्थापन केलेली आहे ती बदर समिती रद्द करावी व जो उपवर्गीकरण विरोधी जो घाट घातलेला आहे 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. वेळेवर उपस्थित राहा असं सांग. भीम ऐसी रोशनी है जिसने उजाला ही उजाला कर दिया. जो हमें अंधेरे में रखना चाहते थे उनका मुंह काला ही काला हो गया. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पगारे सर, आमची समाजाची बुलंद तोफ अर्जुन नाना पगारे, आमचे अनिलभाई गांगुर्डे व इतर आमच्या बहिणी आमच्या चाटेताई, मी सर्व दलित समाजाच्या युवकांना विनंती करतो का अभी नाही तो कभी नाही. कारण वेळ फार याची आलेली. तर मी सर्वांना विनंती करतो का 16 तारखेला प्रत्येकाने आपल्या समाजासाठी दलित समाजासाठी मी सर्वांना विनंती करतो का 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून आपल्या कोर्ट कचेरीच्या समोर आपले मोठे आंदोलन आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावा. जय भीम.